नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर एक कविता घेऊन आली आहे. कवी आहेत नागराज मंजुळे. तुझ्या येण्या अगोदर एक पत्र. छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाट नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भोवती विटक्या पत्र्यांची मानपाटीत रुजलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरील कोलमटणारे संवाद, छक्के पंजे, बादशहा बेगमचे रोजचेच विवाद, चार दोन शिव्याही तुझ्या कानी पडतील. शरमू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घरची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं अख्खी चाळ दरवळेल. त्या मुलांमागून तू ज्या वाटेने येशील कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल. बिथरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या मोठ्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10च्या घरात येशील तेव्हा भाबड्या आईचं गबाळं स्वागत, बनियान टॉवेलातला मी, आमची कण्णत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर, हे सारं किळसवानं वाटल्याची खून तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यात विवश होईन. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवं कोरं भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे, पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत. आणि मला बोनसाई होणं मान्य नाही. आणि मला बोनसाई होणं मान्य नाही. तू तुझं स्वप्न बीज घेऊन जा. एक नवीन सुपीक जमीन शोध. माझ्या या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथेही फुले फुलतील, स्वप्न साकारतील, पण तोवर मला माझ्या स्वप्नांना खतपाणी घालून स्वतःलाच गाडून घ्यावं लागेल माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी.